आज या ठिकाणी माझ्या शेजारी बसलेले आहेत द्रौपदाताई मिंडे. द्रौपदाताई यांची ओळख अशी की द्रौपदाबाई माझी लेक सुद्धा आहे, कारण तिने माझ्याकडून गुरुदीक्षा घेतलेली आहे. त्या नात्याने आमचं गुरु आणि शिष्याचं नातं सुद्धा लागतं. या ठिकाणी विशेष मला तिची बाईट किंवा मुलाखत यासाठी द्यावीशी वाटते की अनेक प्रश्न उपस्थित केले जातात की आजच्या ह्या विज्ञानवादी युगामध्ये खरोखरच प्रार्थनेचा फरक पडतो का? प्रार्थना खरोखरच त्या ठिकाणी स्वतःचा असर दाखवते का, की प्रार्थना फक्त आपल्या मनाचा एक भ्रम आहे? याचं एक जिवंत उदाहरण या ठिकाणी द्रौपदाताई आपल्याला सांगणार आहे. थोडंसं त्यांना पहिल्यांदा त्या कॅमेऱ्यासमोर बोलत असल्यामुळे या ठिकाणी मी प्रास्ताविक देतोय. विषय असा झाला होता की त्यांचे स्वतःचे खुद्द असणारे दीर यांना एकाएकी त्या ठिकाणी सिव्हिल अटॅक आला. अटॅक हा त्या ठिकाणी एवढ्या जास्त प्रमाणावरती इफेक्टिव्ह होता की ताबडतोब त्यांची तब्येत त्या ठिकाणी अतिशय जास्त सिरियस झाली. क्रिटिकल कंडिशनमध्ये त्यांना ICU मध्ये भरती करावं लागलं आणि संपूर्ण कुटुंबावरती चिंतेची लहर पसरली. त्या परिस्थितीमध्ये मला द्रौपदाबाईचा फोन आला आणि तिने मला सांगितलं की गुरुजी काहीही करा, पण माझ्या दिरांसाठी तुम्ही प्रार्थना करा. आणि मी त्या दिवशी नेमकं गर्दीमध्येच बसलेलो होतो. शनिवारचा दिवस होता बहुतेक त्या दिवशी, आणि माझ्या भोवती प्रचंड गर्दी होती. तेवढ्या गर्दीमधून उठून मी बाजूला येऊन जगदंबेसमोर बसून एक 10 मिनिट फक्त प्रार्थना केली आणि माझ्या काही गुप्त क्रियानुसार इथून व्हायब्रेशन पाठवले. आणि ते व्हायब्रेशन त्यांना तिथे कसे लागू झाले की अवघ्या 2 ते 2.5 तासांमध्ये त्यांच्या दिरांना हे ICU मधून डिस्चार्ज मिळाला आणि त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करावं लागलं. आणि याचीच परतफेड म्हणून द्रौपदाताई आज या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार जगदंबेच्या आणि माझ्या दर्शनासाठी पुण्यावरून देऊळगाव राजाला आलेल्या आहे. आणि त्यांना आता काय अनुभव आला हा त्यांच्या शब्दामध्ये आपण ऐकूया. आणि त्यांना थोडीशी या ठिकाणी भीती वाटत असल्यामुळे मी मध्ये मध्ये त्यांना प्रश्न विचारेल. तर तुझं मी द्रौपदा सर्जेराव मिंडे. जो अनुभव आला तो सांग. मला माझ्या दिरांना एका प्रार्थनेमध्येच त्यांना खूप फरक पडला. गुरुजींनी सांगितलं 2-2.5 तासात, परंतु 1 तासातच त्यांना जनरल वॉर्डमधनं हलवण्यात आलं बाहेर. इतका छान फरक पडला. आणि मलाही माझे असे स्वतःचेही खूप अनुभव आहेत आधीचे. मी माझी पहिली एक गेनमाळ झालेली होती दुसऱ्या गुरूंच्या हाताने. त्याच्यात मी भरपूर सारा खर्च करूनही माझी ती चुकीची झाली. त्याच्यात मला मंत्र काहीच पाहिजे तो मिळालेला नाही. त्याच्यामुळं मी जगदंबेला प्रार्थना करत होते की आई तूच मला गुरु दे दुसरा. तर 1 वर्षाच्या आत मला आंधळे गुरुजी हे गुरु म्हणून माझ्या जगदंबेने स्वप्नातच पाठवले. काहीही नसताना ते घरासकट मला गुरुजी स्वतः स्वप्नात, मी त्यांच्या घरात येऊन 1 दिवस मुक्काम करून गेले स्वप्नामध्ये. आणि मग त्याच्यानंतर मी विचार केला की नाही, आपल्याला जगदंबेनेच गुरु पाठवलेले आहेत, आपण हेच गुरु करायचे. म्हणून मग मी इथे येऊन त्यांचं शिबिर केलं. त्याच्यानंतर माझी ज्ञानमाळ सुद्धा मी इथेच करून घेतली. आणि त्याच विश्वासावर की जे मला फरक पडत गेले त्याच्या विश्वासावर मी माझ्या दिरांसाठी पण गुरुजींना प्रार्थना करायला लावली. आणि त्याचा तर रिझल्ट मला 1 तासातच मिळाला. आता जो या ठिकाणी त्यांनी अनुभव सांगितला, धीराचा अनुभव तर मला माहिती होता, परंतु जे त्यांनी आता सांगितलं की त्यांच्या स्वप्नामध्ये माझ्याकडून गुरुमंत्र घेण्याच्या आधी मी त्यांना दिसलो होतो किंवा देवीने त्यांना माझ्या स्वरूपात दृष्टांत दिला होता, हा विषय तर मला फक्त आता इथे बोलता बोलता माहीत झाले. हा विषय मला सुद्धा माहीत नव्हता. असे अनेकांना अनुभव येत असतात. जस्ट मला एक काल सुद्धा साताऱ्यावरून फोन आला की साताऱ्याचं जे उपासना शिबिर झालं, त्या उपासना शिबिरामध्ये एका व्यक्तीला स्वप्नामध्ये माझं दर्शन झालं आणि त्यांना मी स्वतःच्या हाताला धरून मांढरगडवरती घेऊन गेलो आणि काळूबाईचं दर्शन मी माझ्या हाताने त्यांना घडवलं, असा दृष्टांत त्यांना स्वप्नामध्ये एका व्यक्तीला प्राप्त झाला. तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो, द्रौपदाताई असेल किंवा यांच्यासारखे इतर अनेक असतील ज्यांना माझ्या स्वरूपामध्ये दर्शन घडलं आहे किंवा दृष्टांत घडले आहे, तुम्ही खरोखरच अतिशय जास्त भाग्यवान आहात की जगदंबेने तुम्हाला माझ्या स्वरूपामध्ये दर्शन दिलं. आणि मी स्वतःलाही भाग्यवान समजतो की जगदंबेने या हजारो करोडो लाखो लोकांमधून चेहरा म्हणून माझी निवड केली. तर या सर्व बाबी खरोखरच चमत्कारिक आहे. आणि या ठिकाणी आता आपण द्रौपदाताईची मुलाखत थांबवूया. अजून एक आक्षेप असा येतो की गुरुजी ज्या वेळेला भक्तांचे अनुभव सांगतात तर त्यांच्या बाजूला स्वतः का बसतात किंवा स्वतः का बोलतात? याचं कारण असं आहे
आत्ता मागे बारामतीच्या मुलालाही महाकालीने दर्शन दिलं होतं. त्याचा इंटरव्ह्यू घेत असताना तो मुलगा 3 वेळेला टोटली पूर्ण ब्लँक झाला. तो थरथर कापत होता, कारण तो बोलताना त्याला जे दिसलं त्याच्या डोळ्यासमोर ते महाकालीचं स्वरूप उभं राहायचं आणि तो घाबरायचा. त्यामुळे जेव्हा मी त्या मुलाच्या सोबत उभा राहिलो तेव्हाच तो बोलू शकला. इथे द्रौपदाताई सुद्धा जेव्हा मी त्यांच्या बाजूला बसलो तेव्हाच बोलू शकल्या. अशा कारणामुळे किंवा कदाचित काही जणांना स्टेज डेअरिंग थोडंसं कमी असतं, कधी बोलण्याचा सराव नसतो, या सर्व कारणांमुळे मला त्यांच्या शेजारी बसावं लागतं आणि प्रास्ताविक द्यावं लागतं. त्यामध्ये माझा दुसरा कुठलाही हेतू नसतो. तर सर्वांचं कल्याण असो. आणि याशिवाय मी एक सांगू इच्छितो, जी प्रार्थना मी करतो, जे व्हायब्रेशन मी देतो, हे संपूर्णतः निशुल्क असतात. 1 रुपया सुद्धा मी अशा गरजू पेशंटकडून घेत नाही. जर कोणी कोणाच्या मनाने काही 50, 100, 200 त्यांना जे काही तेला पाण्यासाठी पाठवायचे तेवढे जर आमच्या संस्थांच्या फोनपे नंबरवरती पाठवले तरच आम्ही घेतो. पण स्वतःच्या तोंडाने आम्ही 1 रुपया सुद्धा प्रार्थना किंवा व्हायब्रेशन करण्यासाठी मागत नाही. त्याचं कारण असं की प्रार्थना हा अगदी शेवटचा पर्याय असतो. ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दवा कार्य करत नाही त्या ठिकाणी दुआ काम करते. म्हणजे जिथं औषध काम करत नाही तिथं प्रार्थना काम करते. आणि पैसा कमवताना बघा, माणूस जन्मेपासून मरेपर्यंत पैसा कमवतो, परंतु आपल्या एका प्रार्थनेमुळे, एका व्हायब्रेशनमुळे जर कुठल्या पेशंटचा जीव वाचत असेल त्या ठिकाणी पैसा ह्या विषयाला माझ्या भावी तरी 0 किंमत आहे. त्यामुळे निशुल्क पद्धतीनुसार ही सेवा दिली जाते. सिद्धांत सेवेकरी किंवा सिद्धांत दुर्गेश यांच्या मोबाईलवरती कॉल करून तुम्ही अशा सिरियस पेशंटला व्हायब्रेशन देण्याची प्रार्थना करू शकता. अतिशय क्रिटिकल कंडिशनमध्ये तो निरोप ताबडतोब मला पोहोचतो आणि आम्ही ताबडतोब इथून व्हायब्रेशन देत असतो.